पंढरपूर ते लंडन जगातील सर्वात लांब दिंडी आज पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल दर्शन घेऊन निघाली असून विठुरायाचे सर्वात मोठे मंदिर सातासमुद्रापार लंडनमध्ये उभा राहणार आहे। वारकरी संप्रदायाचे आराध्य असलेल्या विठुरायासाठी देशभरातून पालख्या आपल्या पादुकांसह पंढरपूरकडे येत असतात। मात्र यंदा पहिल्यांदाच सोमवारी पंढरपूर ते लंडन असे 18,000 किलोमीटरचे अंतर 22 देश आणि तब्बल 70 दिवसांचा प्रवास करून अनोखी दिंडी निघाली आहे। आज 14 एप्रिल रोजी या पादुका पंढरपूर येथे श्री विठ्ठल दर्शनानंतर मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आल्या। विठुरायाचा महिमा अवघ्या विश्वाला भुरळ घालत असतो आणि यामुळेच युरोप खंडातील मराठी भाविकांनी थेट लंडनमध्ये विठ्ठलाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला आहे। यासाठी सोमवारी पंढरपूर येथून विठ्ठलाच्या पादुका बाय रोड 22 देश आणि 2 खंड पार करणार आहेत। सोमवारी म्हणजे 14 एप्रिल रोजी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून सुरू झालेला पादुकांचा हा प्रवास तब्बल 70 दिवस चालणार असून 21 जून रोजी लंडनमध्ये प्रवेश करणार असल्याचे आयोजक अनिल खेडकर यांनी सांगितले। वास्तविक यासाठी लंडन आणि युरोप खंडात असणाऱ्या सर्वच मराठी भाषिकांचा पुढाकार आणि सहभाग असल्याने या पादुकांच्या मार्गातील सर्व 22 देशात विविध मराठी मंडळी जोरदार स्वागत करणार असल्याचे खेडकर यांनी सांगितले। साता समुद्रापार विठुरायाचे सर्वात मोठे मंदिर उभारणार असताना याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी मदत केल्याचेही खेडकर यांनी सांगितले। लंडन येथे उभारत असलेल्या विठू मंदिरात पंढरपूरप्रमाणेच वालुकाश्म पाषाणापासून हुबेहूब मूर्ती बनविण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी रामलल्लाची मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकाराची या मराठी मंडळाने संपर्क साधला आहे। यासाठी पुढाकार घेणारे अनिल खेडकर हे लंडन येथून येऊन 2017 पासून दरवर्षी आळंदी ते पंढरपूर अशी पायीवारी करत आले आहेत। या पायीवारीच्या अनुभवातून युरोपातील हजारो मराठी भाविकांना विठ्ठल भक्तीचे वेड लागले आहे। यातूनच लंडनमध्ये विठ्ठल मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आल्याचे खेडकर यांनी सांगितले। सोमवारी लंडन येथे घेऊन जाणाऱ्या पादुकांची पूजा विठ्ठल मंदिरात केली जाणार असून येथून मंदिर व नगर प्रदक्षिणा करीत या पादुका बारामती मार्गे पुणे आळंदी देहू असा प्रवास करत बुधवारी नागपूर येथे पोहोचणार आहेत। येथून मध्य प्रदेश आणि वाराणसी मार्गे शनिवारी भारताची सीमा नेपाळ येथे ओलांडणार आहेत। तेथून जवळपास 14 दिवसांचा चीनमधील प्रवास करीत पुढे आशिया युरोप खंडातून 21 जून रोजी या पादुका लंडन येथे पोहोचणार आहेत। यानंतर संपूर्ण युनायटेड किंगडम आणि शेजारील युरोपमधील देशात असणाऱ्या मराठी कुटुंबाच्या घरोघरी या पादुका पुढचे काही दिवस नेल्या जाणार आहेत। यानंतर आषाढी एकादशीला म्हणजे 6 जुलै रोजी लंडन येथे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार मोठा सोहळा साजरा केला जाणार असल्याचे खेडकर यांनी सांगितले। नमस्कार। पंढरपूरमध्ये आज आपण पादुकांचं पूजन करून जसे आपण महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांची आपण दिंडी प्रस्थान करतो आणि पंढरपूरला येते। प्रत्येक वर्षी आपण ही वारी आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि मन भरून हिचं आयुष्य जगतो। तशीच वारी आम्ही पंढरपूर ते लंडन अशी मार्गस्थ होत आहे। लंडनमध्ये ही वारी काढण्याचं कारण असं की आपल्याला जशी आपली संस्कृती महाराष्ट्रात भारतात खूप प्रिय आहे तीच संस्कृती आपल्याला आज लंडनमध्ये उभारायची आहे। विठ्ठलाची सुबक सुंदर अशी मूर्ती आपल्याला लंडनमध्ये उभी करायची आहे। राम मंदिरामध्ये ज्यांनी रामलल्लांची मूर्ती स्थापन केली आहे त्यांच्याच हातातून त्यांच्याच कल्पनेतून आपण विठ्ठलांची हुबेहूब मूर्ती रुक्मिणी मातेची हुबेहूब मूर्ती लंडनमध्ये साकारणार आहोत। हुबेहूब मंदिर लंडनमध्ये आपण साकारलं जाणार आहे। आज पूजन करून पंढरपूरवरून पुण्याकडे आज ही दिंडी प्रस्थान होणार आहे। पंढरपूरवरून पुण्याला गेल्याच्या नंतर देहू आणि आळंदी या ठिकाणी या पादुकांचं पूजन होणार आहे। तिथं दर्शनासाठी सर्व भाविकांना हे ओपन असणार आहे। त्यानंतर गाडी मार्गाने आपली ही दिंडी लंडनला मार्गस्थ होणार आहे। या प्रवासामध्ये साधारण आपल्याला 70 दिवसांचा हा प्रवास आहे। 18,000 किलोमीटर आपण जाणार आहोत आणि या जात असताना प्रत्येक देशामध्ये आपल्या या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक देशातील लोक भावनिक आणि भावुक आहेत। आता आपल्या लोकांना जाताना
ज्या ज्या अडीअडचणी येणार आहेत त्या सर्व अडीअडचणी दूर करत करत आपल्याला 70 दिवसाचा प्रवास पार करायचा आहे आणि सुंदर आणि भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभारायचं आहे. प्रवीण खेडकर. आषाढी वारीप्रमाणे जसं सोहळा इथं होतो तसं लंडनमध्ये होणार आहे. आषाढी वारीप्रमाणे जसं आपल्याकडं उत्साहाने सोहळा होतो तसे भारतीय नागरिक जे लंडनमध्ये आहेत, आजूबाजूच्या देशांमध्ये आहेत, ते सर्वजण त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी वारी ही तिथं 100% काढणार. तसेही आपल्याकडचे परदेशात असणारे दुबई, लंडन, UK सगळीकडचे लोक वारी काढतात. पण आता आपलं हक्काचं मंदिर त्या ठिकाणी असणार आहे, आपला हक्काचा देव त्या ठिकाणी असणार आहे आणि ज्या ठिकाणी माऊली असते त्या ठिकाणी कुठल्या अडीअडचणी राहत नाहीत, हे आपल्या सर्वांना अनुभव आहे. तिथल्या आपल्या लोकांची भावना काय आता एक मंदिर उभारणार आणि अगदी फॉरेनरची काय भावना आहे? दोन अक्षरशः तिथल्या फॉरेनरच्या मनामध्ये असं आहे की पंढरपूरला आल्याच्या नंतर जे भाविक असतात त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात, कारण ते लोक आपल्या संस्कृतीशी जोडण्यासाठी खूप आत्मीयतेने वाट पाहत आहेत आणि त्यांच्या इतकं नशीब मोठं आहे की स्वतः विठुराया त्यांच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी येत आहेत. तर त्यांची ही भावना असेल तर विचार करा, आपले इंडियन जे तिथं आहेत त्यांच्यासाठी किती ऊर भरणारी गोष्ट असेल, ती अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी.